काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कळमनुरीमध्ये संतोष बांगर यांचा करिश्मा पाहायला मिळालेला आहे। त्यांचे सूर्य सहाय्यक असलेल्या आर पाटील यांच्या सौभाग्यवती अश्लेषा चौधरी यांना उमेदवारी दिली होती आणि विजय झालेला आहे। सहकुटुंब जल्लोष साजरा करतायत आणि सातत्यानं तुम्ही विजयाचा विश्वास व्यक्त करत होते, आज विजय झालेला आहे, काय प्रतिक्रिया असणार? आपण आता सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत होतो, हिंगोली जिल्हा हा फक्त आणि फक्त आमदार संतोष दादा यांचा गड असणार आहे। कारण मागील 6 वर्षापासून दादा ज्या पद्धतीने काम करत होते त्या कामाच्या माध्यमातून दादांनी उभ्या महाराष्ट्रामध्ये देवमाणूस म्हणून नाव कमावलेलं होतं आणि त्या आमच्या लाडक्या नेत्याच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही निवडणूक लढली आणि जिंकली। आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार येतात, तुम्ही निवडून आलेले आहात, गुलाल संपूर्ण अंगावर उधळलेला दिसतोय कार्यकर्त्यांनी, काय पहिली प्रतिक्रिया, काय वाटतं? गोरगरीब मायबाप जनतेने भरभरून असा आशीर्वाद दिला आणि मला सगळ्यांचे जाहीर आभार मानायचे। काय विकास कामं केली जाणार आहेत भविष्यामध्ये कळमनुरी शहराचे? आरोग्याविषयी आहे, पाणी आहे, जे जे काही कामं असतील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आम्ही। मला हे सांगा, सातत्यानं तुम्हाला तुमच्यावर एक आरोप केला जातो, तुम्ही संतोष बांगरांची पी आहात आणि बांगर यांनी तुम्हाला उमेदवारी दिली वगैरे वगैरे अशी टीका केली जाते। 2019ला कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व या ठिकाणी आमदार संतोषदादा बांगर यांच्या हातात आलं, पण मी तुम्हाला सांगतो 2009 पासून आमदार संतोषदादा बांगर यांचा मावळा म्हणून या ठिकाणी मी काम करत आलो। अगोदर मी कार्यकर्ताच होतो, पण विधानसभेचे आमदार झाल्यानंतर एक त्यांचा सहकारी म्हणून पीए म्हणून मी ते ठिकाणी काम केलंय, मला मान्य आहे, पण अगोदर मी त्यांचा मावळा म्हणून आहे आणि आताही मी त्यांचा मावळा म्हणूनच काम करणार आहे। जे कळमनुरी शहरातील नागरिक आहेत त्यांना विश्वासासाठी काय विश्वास दिला जाणार आहे? कोणत्या मुद्द्यांना घेऊन आता तुम्ही कळमनुरीचा विकास? कळमनुरी शहरामध्ये काम करण्यासाठी भरपूर असा स्कोप आहे। कळमनुरी शहरामध्ये सर्वप्रथम कळमनुरी शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। ती पिण्याच्या पाण्याची इसापूर धरणावरूनची इथपर्यंतची पाईपलाईन फार जुनी झालेली आहे, ती नवी पाईपलाईन करून या ठिकाणी कळमनुरीकरांना स्वच्छ सुंदर व निर्मळ पाणी नियमित देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। दुसरी गोष्ट असेल स्वच्छतेची, ती शहराची संपूर्ण स्वच्छता करून कचरा व्यवस्थापनचे प्रकल्प उभारून कचऱ्याचं व्यवस्थापन करणार आहे। तर हे आहेत विजयी उमेदवार कळमनुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे। मतदारांचा आभार मानलेला आहे, ज्यांनी टीका केली त्यांना सातत्यानं विश्वास दिला होता की आम्ही विजय होतो आणि शेवटी विजय झाला, हा विश्वास हा आनंद त्यांच्या वतीने साजरा केला जातो आणि शहराच्या विकासासाठी नेहमी बांधील राहतील असा विश्वास सुद्धा पाटील यांनी व्यक्त केला आहे। माधव दिपके, एबीपी माझा, कळमनुरी, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.